हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 37. हतहा वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. कौन्तेया, मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त करशील, जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील. तेव्हा उठ, युद्धाचा ठाम निश्चय कर आणि युद्धाला तयार हो. अध्याय 1 श्लोक क्रमांक 42 मध्ये अर्जुनाने भगवंत श्रींना सांगितलं आहे की कुलक्षय करणारा कुलाला नरकात घेऊन जातो. तसेच 2 अध्यायात श्लोक क्रमांक 6 मध्ये अर्जुन भगवंत श्रींना म्हणतो की या युद्धात ते जिंकतील की आम्ही जिंकू ते कळत नाही, माहीत नाही. येथे भगवंत श्री अर्जुनाच्या या दोन्ही गोष्टींचं निरसन करत आहेत. भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की तू निश्चितपणे युद्ध कर. युद्धात मारशील नाहीतर मरशील. समजा युद्धात मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त करशील आणि समजा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील. येथे भगवंत श्री एक मोलाची गोष्ट सांगत आहेत. युद्धात मरण येणे किंवा ते न येणे हे फारसं महत्त्वाचं नाही. कोण जिंकेल आणि कोण हरेल याचा विचार करायचा नसतो. युद्धात कोणता तरी एक पक्ष जिंकणार आणि मग दुसरा पक्ष हरणार हे गृहीतच धरलेले असते. त्यामुळे कोण जिंकेल हे महत्त्वाचे नाही. आपण निश्चित जिंकणार याच एकमेव ईर्षेने लढाई करायची असते. त्यामुळे कोण जिंकेल आणि कोण हरेल असा विचारच करायचा नसतो. आपलं कर्तव्य कर्म करणं हेच महत्त्वाचं आहे. अर्जुनाने क्षात्रधर्म स्वीकारलेला आहे. जेथे अधर्म तेथे क्षत्रियाने धर्माचे रक्षण करण्याकरता प्राणपणाने युद्ध केले पाहिजे. त्यावेळी मरण आलं तरी धर्मरक्षणासाठी ते पत्करले पाहिजे. मरण येईल म्हणून आपले कर्तव्य कर्म चुकवू नये. तेव्हा अर्जुनाच्या पहिल्या गोष्टीचं निरसन म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करताना मरण आलं तर ते पुण्यच असतं. कारण रणभूमीवर वीरमरण येणाऱ्यांना स्वर्ग प्राप्त होतो. युद्ध युद्धासाठी करायचं असतं. ते कर्तव्य असतं. ते कोणाजवळ करत आहोत यापेक्षा ते शत्रूजवळ करत आहोत हेच पाहायचं असतं. त्यामुळे कुलक्षय केल्याने नरकात जाऊ हा विचारच करायचा नसतो. येथे तर युद्धात मरण आल्यास स्वर्गप्राप्ती होणार आहे. कारण श्लोक क्रमांक 33 मध्ये आपण पाहिले की हे धर्मयुद्ध आहे. यात पराभव झाला, मरण आलं तरी ते स्वधर्माने प्राप्त असं कर्तव्य बजावताना आलेलं मरण आहे. धर्मरक्षण करताना झालेला पराभव आहे. पराभव होणे हा मुद्दा नसून पराभव न होण्याचा निकराचा शर्थीने प्रयत्न करणे हेच महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे भगवंत श्री अर्जुनाला सांगत आहेत की युद्धात हरलास, मारला गेलास तरी तुझा लाभच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे युद्धात तू जिंकला जाण्याचाही संभव आहे. समजा जिंकलास तरीही तुझाच लाभ आहे. कारण तू राज्य जिंकशील, त्याचा उपभोग घेशील. हे कुरुवंशाचं राज्य आहे. ते काही सामान्य राज्य नाही. हे भरतवर्षाचं राज्य आहे. या राज्यात स्वर्गा इतकंच सौख्य मिळणार आहे. शिवाय जिंकल्याने अधर्माचा नाश करून धर्मरक्षण केल्यामुळे तुला पुण्यच मिळणार आहे. अशा प्रकारे स्वतः मेलास किंवा शत्रूला मारलंस तरी दोन्ही गोष्टी तुझ्या हिताच्याच आहेत. दोन्ही ठिकाणी तुझंच कल्याण आहे. दोन्ही गोष्टी तुझ्या श्रेयाच्याच आहेत. श्लोक क्रमांक 7 मध्ये अर्जुनाने भगवंत श्रींना श्रेयाचा, कल्याणाचा मार्ग विचारला होता. त्याचंही भगवंत श्री येथे निरसन करत आहेत. येथे पाप लागायचा प्रश्नच नाही. दोन्ही ठिकाणी तुला पुण्यच लागणार आहे. पाप पुण्य ही मनाची भावना आहे. न्यायाधीश गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देतो तेव्हा त्याला पाप लागत नाही. तेव्हा निसंशयी मनाने उठून उभा राहा आणि युद्ध कर. येथे भगवंत श्रींनी अर्जुनाला मातेच्या निरोपाचं, आज्ञेचं स्मरण व्हावं म्हणून त्याला कौन्तेय असं संबोधलं आहे.
हरिओम.